बिबट्यांची दहशत, 3 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू अक्षरशः फरफटत नेलं। भावनांना शब्द नाहीत, बहिणीच्या हातात राखी पण डोळ्यात अश्रू। समोर शांत अन कायमचा दूर गेलेला 3 वर्षाचा चिमुकला भाऊ। रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला नाशिक जवळील वडनेर दुमाला गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आयुष भगत असं या मुलाचं नाव आहे। या घटनेने आयुषची 8 वर्षीय बहीण श्रेया आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। रात्रीच्या सुमारास आयुष घरासमोरील ओट्यावर खेळत होता, त्यावेळी बिबट्याने झडप घालून आयुषला शेतात ओढत नेले। बाहेर येऊन बघताच आयुष दिसत नसल्याने कुटुंबियांनी परिसरात शोध सुरू केला। जमिनीवर रक्ताचे डाग दिसल्याने त्यांची चिंता वाढली। स्थानिकांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली। आयुषच्या शोधात शेकडो गावकऱ्यांनी टॉर्च आणि टेम्पे घेऊन अंधारात शेती आणि परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली। वन विभागाने थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला, तर पोलिसांच्या श्वान पथकानेही मदत केली। सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा आयुषचा मृतदेह शेतात सापडला। आयुषचा मृतदेह सापडताच भगत कुटुंबियांनी हंबरडा फोडला। राखी पौर्णिमेच्या सणाला आयुष आणि श्रेया हे बहीण भाऊ रक्षाबंधन साजरे करत होते, मात्र त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली। आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यापूर्वी श्रेयाने त्याला राखी बांधली। बहिणीच्या हातात राखी पण डोळ्यात अश्रू। समोर शांत अन कायमचा दूर गेलेला 3 वर्षांचा चिमुकला भाऊ, तिच्या डोळ्यात अश्रू होते। हा प्रसंग बघून संपूर्ण गावकरी भावुक झाले। थर्मल ड्रोनचा वापर करून यशस्वीरित्या ते बिबट्याची मूवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने आपल्याला शोधून काढता आलं, परंतु उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचं मृत्यू जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी। साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एकटं सोडू नये, कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये, तसेच शौचासाठी प्रातःविधीसाठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे, मोबाईलवर गाणे वाजवत जावे, तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं, काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चाहूल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो। फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं, त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते, पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही। वडनेरमध्ये काल रात्री जी घटना घडली अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे। कोणाच्याही कुटुंबावरती असा प्रसंग येऊ नये। आमच्या भागातील ही दुसरी घटना आहे। वारंवार बिबट्याचा वावर वाढत चालला आहे। वन विभाग वारंवार पिंजरे जरी लावत असेल तर बिबट्या पकडल्यानंतर ते खूप जलद वाडीवरे विल्लोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात, तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजे। दुसरी गोष्ट, आमच्याकडे आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा लपण्याची जागा आहे। नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते। आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे। जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील। आता बिबट्यांना जर 2 लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर निश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल। वारंवार आम्ही वन विभागाच्या संपर्कात असतो। कुठेही बिबट्या दिसला की आम्ही त्यांच्याकडे पिंजऱ्याची मागणी करतो। वन विभागही सहकार्य करतं, पिंजराही लावतं, पण त्याच्यापेक्षा जर सर्चिंग ऑपरेशन केलं तरच याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकतो, नाही तर कालांतराने आमच्या शेतकऱ्यांना शेतीत जाणं सुद्धा मुश्किल होईल। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, वडनेर, नाशिक।